देशाला सशक्त बनवण्यामध्ये निरोगी नागरिकांची भूमिका महत्त्वाची असून यामध्ये आयुष प्रणालीचं मोठं योगदान आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतींच्या हस्ते आज बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026चं उद्घाटन झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल राष्ट्रपतींनी आयोजकांची प्रशंसा केली. आज आयुर्वेद, योग, युनानी, होमिओपॅथी आणि सिद्ध या उपचार पद्धतींचं महत्त्व जगाच्या लक्षात येत असून या उपचार पद्धतींचा अंगीकार केला जातोय, असं राष्ट्रपती म्हणाल्या. योगाभ्यासाची लोकप्रियता वाढत असून संपूर्ण जग त्याचा लाभ घेत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आयुष प्रणाली लोकप्रिय करण्यासाठी सरकार करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी एक विश्वासार्ह उपचार पद्धती जगाला उपलब्ध होत आहे, असं राष्ट्रपतींनी अधोरेखित केलं. यही कारण है कि आजकल प्रिवेंटिव स्टेप्स जैसे नियमित व्यायाम, उचित खान-पान और संतुलित जीवन शैली पर बल दिया जा रहा है। बीमारियों की रोकथाम में समेकित चिकित्सा पद्धति का महत्व आज पूरा विश्व समझ रहा है। तनाव मुक्त और स्वस्थ जीवन शैली के लिए विश्व भर में लोग योग का अपना रहे हैं। आयुर्वेदिक उपचार और दवाओं का लाभ दुनिया भर में लोग उठा रहे हैं। आयुष चिकित्सा पद्धतियों के संचित ज्ञान की विरासत के बल पर विश्व को एक स्वस्थ भविष्य देने के उद्देश्य से भारत सरकार ने पिछले एक दशक में अनेक कदम उठाए हैं। आपल्या शेतात, स्वयंपाकघरात आणि जंगलात औषधी वनस्पती आणि आरोग्याचं रक्षण करणाऱ्या वनौषधींचा मौल्यवान खजिना आहे. औषधांसाठी कच्चा माल उपलब्ध करून देण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी या मौल्यवान संपत्तीचं जतन आणि संवर्धन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. औषधी वनस्पतींची लागवड केल्यामुळे केवळ शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत नाही, तर मृदा संधारणाला आणि जमिनीचा कस सुधारायला देखील हातभार लागतो. म्हणूनच आयुष प्रणालीला प्रोत्साहन दिल्यावर केवळ लोकांचं शारीरिक आणि आर्थिक आरोग्य सुधारत नाही, तर पर्यावरण संवर्धनाला देखील चालना मिळते, याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. केंद्रीय आयुष मंत्रालयानं